we will discuss about earth fault protection in the alternator. In last lecture, we studied overcurrent protection and earth fault protection as a backup protection to alternator. In this lecture, we studied that high set definite minimum time induction type inverse overcurrent relays are used and earth fault relays are recommended for generator backup. म्हणजे हा सर्किट डायग्राम मध्ये आपण ही सर्किट डायग्राम मागच्या लेक्चरला बघितलेली आहे की हा जनरेटर आहे, सर्किट ब्रेकर 3 फेज, हे 3 सीटीज, ह्या 3 सीटी सेकंडरी मध्ये हे 3 फेज रिलेज म्हणजेच हे ओव्हर करंट प्रोटेक्शन आहे आणि ह्या तिन्ही सीटीच्या थ्रू फेज रिले म्हणजेच ओव्हर करंट रिले हे ज्या न्यूट्रल पॉइंटला जोडलेले आहेत ते थ्रू ग्राउंड रिले, म्हणजे हाही अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन आहे आणि इकडं लेफ्ट साईडला अल्टरनेटरची जी न्यूट्रल आहे त्याच्यात पण एक सीटी सेकंडरीला अर्थ फॉल्ट रिले जोडलेला आहे. तर हे दोन्ही रिले ज्यावेळी एक्सटर्नल फॉल्ट होईल त्यावेळी अल्टरनेटर मधून ज्यावेळी एक्स्ट्रा करंट फ्लो होईल त्यावेळी जनरेटरचं इंडिव्हिज्युअल प्रोटेक्शन ट्रिप करणार नाही सर्किट ब्रेकरला, मात्र हे फेज रिले म्हणजेच ओव्हर करंट प्रोटेक्शन आणि हे दोन अर्थ फॉल्ट रिले त्यावेळी अर्थ फॉल्टचं प्रोटेक्शन हे जनरेटरला बॅकअप प्रोटेक्शन देते. आता आपण या लेक्चरमध्ये बघूया पहिल्यांदा की अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन मध्ये आणखी दोन टाइप्स शिकतोय आपण. हे पहिला आहे सेन्सिटिव्ह अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन. As explained in previous lecture, differential protection does not protect the 100% portion of the alternator stator winding against earth faults. आता आपल्याला माहिती आहे की न्यूट्रल मध्ये रेजिस्टन्स किंवा इंडक्टन्स जर जोडला न्यूट्रल अर्थिंगसाठी तर जो ब्लॉक किंवा अपोजिशन आहे त्याच्यामुळे आपल्याला करंट डिफरन्शियल प्रोटेक्शन मधून आपल्याला 100% वाइंडिंग प्रोटेक्ट करता येत नाही, त्यात 80 to 85%च प्रोटेक्ट होते. Hence a separate sensitive earth faults protection is necessary. There are two methods available to provide protection for remaining 15% of stator winding from neutral connection. तर न्यूट्रल पासून 15% स्टेटर वाइंडिंग कनेक्शन साठी दोन मेथड आहेत. त्यातली पहिली बघूया आपण. फॉर लार्जर युनिट्स ऑफ जनरेटर न्यूट्रल इज अर्थड थ्रू हाय इम्पिडन्स टू लिमिट मॅक्झिमम अर्थ फॉल्ट करंट टू मच लोअर व्हॅल्यू दॅन फुल लोड करंट. म्हणजे आपल्याला अर्थ फॉल्ट झाला तर न्यूट्रल अर्थिंग मध्ये हाय इम्पिडन्स रेजिस्टन्स किंवा इम्पिडन्स किंवा इंडक्टन्स हा मॅक्झिमम अर्थ फॉल्ट करंट लिमिट करण्यासाठी आपण वापरलेला असतो. मग आता ही न्यूट्रल अर्थिंग जर सॉलिड असेल तर मात्र 100% वाइंडिंग डिफरन्शियल प्रोटेक्शन प्रोटेक्ट होतेच, मात्र जिथं न्यूट्रल अर्थिंग रेजिस्टन्स इम्पिडन्स किंवा इंडक्टन्स मधून आहे त्यासाठी आपण ह्या दोन मेथड सेन्सिटिव्ह अर्थ फॉल्ट प्रोटेक्शनचे बघायला गेलो तर पैकी पहिली मेथड जी आहे ती या सर्किट डायग्राम मध्ये जनरेटरच्या न्यूट्रल मध्ये, म्हणजे आता हे रेजिस्टन्स थ्रू ग्राउंडेड न्यूट्रल आहे अल्टरनेटरची, त्याच्यावर सीटी वाउंड केला सेकंडरी आणि त्याच्यामध्ये दोन अर्थ फॉल्ट रिलेज टाकले. तर when with resistance earthing as shown in the figure, two earth fault relays provided on the secondary side of neutral म्हणजे सीटी जो न्यूट्रल मध्ये आपण वाउंड केलेला आहे. The first earth fault relay is set at 10% and is instantaneous type. तर आता हा अर्थ फॉल्ट रिले 1 हा आपण 10% ला सेट केला आणि हा इन्स्टंटेनियस आहे, म्हणजे 10% वाइंडिंगला फॉल्ट झाला तर हा इन्स्टंटेनियसली ऑपरेट होणार. द सेकंड अर्थ फॉल्ट रिले इज इनवर्स डेफिनेट मिनिमम टाइम. आता हा बघा, इनवर्स डेफिनेट मिनिमम टाइम म्हणजे हा रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक आपल्याला हाय करंटला लो टाइम मध्ये ऑपरेट होणार आहे. अँड इज सेट ॲट 5%. द रिले पिकअप व्हेन अर्थ फॉल्ट करंट इज
5% ऑफ फुल लोड करंट ऑफ जनरेटर. तर हा 5%ला ठेवला. आता हे दोन्ही असे ऑपरेट होणार की आपल्याला 15% प्रोटेक्शन म्हणजे 15% वाइंडिंग जी आहे जनरेटरची ती आपल्याला प्रोटेक्ट करता येणार. आता या सेकंड फिगर बी फिगरसाठी 4.6.1 मधलं जे बी आहे ती कसं काय काम करते बघूया आपण. तर हे अल्टरनेटर आहे. आता इथं ही फिगर कन्व्हर्ट करून घेतल्यामुळं ही वाइंडिंगच आहे. हे आर वाय बी 3 वाइंडिंग आहेत. हे अल्टरनेटर. तर त्याच्या न्यूट्रलमध्ये थ्रू इम्पिडन्स इंडक्टन्स ही ग्राउंड केलेली आहे. तर तीच प्रायमरी समजलं. या प्रायमरीच्या अक्रॉस एक म्हणजे सप्लाय आणि लाइटनिंग अरेस्टर अक्रॉस टाकलेला आहे आणि ह्या वाइंडिंगमध्ये थ्रू कोर सेकंडरी वाउंड केल्याने त्याच्यात अर्थ फॉल्ट रिले ही कनेक्ट केलेली आहे. डिपेंडिंग अपॉन द सेन्सिटिव्हिटी द फर्स्ट रिले would protect about 90% of stator winding and the second relay about 95%. For such sensitive setting it is necessary to provide a time delay, otherwise the relay may respond to transient neutral currents during external faults. तर ही माहिती आपण अगोदरच म्हणजे इकडं 5%चा जो हा रिले आहे 5% सेट when earthbound current is 5% of load current is 10%. तर या दोन रिले विषयी आपण लिहिलेले आहे की डिपेंड provide a time delay. Otherwise, the relay may respond to transient neutral currents during external faults. आता फिगर बी विषयी बोलूया आपण. When neutral is connected through VT म्हणजेच रेफर फिगर 4.61b. तर हे न्यूट्रल मध्ये जोडलेला हा ग्राउंड कनेक्शन मध्ये प्रायमरी वाइंडिंग आणि हा सेकंडरी वाइंडिंग मध्ये अर्थ फॉल्ट. The earth fault relay is connected to secondary of VT with setting of 10% of rated secondary voltage of VT. When the voltage between neutral and earth reaches 10% of phase to neutral voltage of generator, the earth fault relay operates. Lightning arrestor connected in parallel with the primary protects the VT from high voltage surges. आता आपण बघूया 100% स्टेटर अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन. हे 100% स्टेटर अर्थ फॉल्ट प्रोटेक्शनची डायग्राम आपण हे अगोदर बघितलेली ही सेन्सिटिव्ह प्रोटेक्शन सारखीच आहे. फक्त लाइटनिंग अरेस्टरच्या ऐवजी इथं सेकंडरीला आणि अर्थ फॉल्ट रिलेच्या ऐवजी एक वेगळी अरेंजमेंट केलेली आहे. जनरेटर आहे, जनरेटरच्या न्यूट्रलमध्ये हा रेजिस्टन्स आहे. हा आता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच कपलिंग ट्रान्सफॉर्मर म्हणून इथं ओळखला जातो. तर इथच्या ह्या सेकंडरी वाइंडिंगमध्ये एम आणि हा सिग्नल एम म्हणजे हा एक कोडेड जनरेटर आहे आणि हा एस सिग्नल सोर्स ऑफ 12.5 हर्ट्ज. तर याची माहिती बघूया आपण. 100% protection. This protection covers about 5 to 20% of stator winding from the neutral end and remaining 80% winding is protected by differential protection. तर मागच्या प्रोटेक्शन मध्ये आपण थोडंसं 15% पर्यंत वाइंडिंग प्रोटेक्ट करता येईल अशी व्यवस्था केली होती. मात्र इथं जवळजवळ 20% म्हणजे 80%चं प्रोटेक्शन तर डिफरन्शियल प्रोटेक्शन देतच पर्सेंटेज. त्यामुळे हे 100% स्टेटर अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन असं म्हटलं. इन दिस मेथड ऑफ प्रोटेक्शन a coupling transformer is connected in neutral to ground circuit. आता हे कपलिंग ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा कोडेड जनरेटर आणि हा सिग्नल सोर्स 12.5 हर्ट्ज. आता हे काय करतात बघूया. A coded signal current is continuously injected into stator winding through the coupling transformer. म्हणजे या and the frequency of coded signal is adjusted to 12.5 cycle per second. म्हणजे ही 12.5 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी जनरेट करून या ट्रान्सफॉर्मरमधनं या सेकंडरी वाइंडिंग म्हणजे थ्रू न्यूट्रल आपण तिन्ही वाइंडिंगमध्ये इंजेक्ट केलेली आहे. म्हणजे स्टेटरच्या तिन्ही वाइंडिंगमध्ये पेरिफेरीमध्ये हा 12.5 हर्ट्ज सिग्नल फ्लो होत राहील. ड्युरिंग नॉर्मल कंडिशन द सिग्नल फेड इंटू स्टेटर वाइंडिंग फ्लोज ओनली इंटू स्ट्राइक कॅपॅसिटन्स ऑफ
अल्टरनेटर अँड डायरेक्टली कनेक्टेड सिस्टीम. स्ट्रे कॅपॅसिटन्स म्हणजे वाइंडिंग, कंडक्टर आणि इन्सुलेशन जे दोन वाइंडिंग मध्ये थ्रूआउट पेरिफेरी असेल, याच्या स्ट्रे कॅपॅसिटन्स मध्येच हा 12.5 म्हणजे हर्टचा सिग्नल हा फ्लो होत राहील. इन केस ऑफ अर्थ फॉल्ट द कॅपॅसिटन्स इज बायपास्ड अँड द मॉनिटरिंग करंट इन्क्रीजेस. आता हा आयडिया काय काम करणार आहे की ज्यावेळी अर्थ फॉल्ट होईल त्यावेळी हा कॅपॅसिटन्स बायपास होईल म्हणजे डिस्चार्ज होईल and the monitoring current increases. This increase in monitoring current is sensed by the measuring system. तर हा एम मेजरिंग सिस्टीम जी ह्या कोडेड जनरेटर 12.5 पासून जे या वाइंडिंग मध्ये गेलेला आहे, तर हा वाढला किती हाय मेजरमेंट सिग्नल आपल्याला मेजरमेंट देईल आणि हाच आपल्याला ट्रिप सर्किटला इथं सर्किट ब्रेकर जे जनरेटरच्या सिरीज मध्ये असेल त्याला हा ही मेजरिंग सिस्टीम म्हणजे रिले म्हणूनच सिग्नल देईल. Further, it gives signal to circuit breaker to trip the circuit. तर अशा पद्धतीने आपण 100% स्टेटर अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन बघितलं. काय यात एक सरळ साधी गोष्ट काय की 12.5 हर्टचा सिग्नल थ्रू सेकंडरी प्रायमरी मध्ये येईल म्हणजेच थ्रू न्यूट्रल स्टेटरच्या टोटल मध्ये असेल म्हणजे सगळ्या वाइंडिंग आणि स्टेटर मधलं इन्सुलेशन. आता ज्यावेळी जिथं कुठं ह्या वाइंडिंगच आहेत, इथं थोडी अक्षर दिसतात तर हे वाइंडिंगच आहे असं समजा. तर ज्यावेळी अर्थ फॉल्ट होईल त्यावेळी तेवढा कॅपॅसिटन्स बायपास होईल आणि हा सिग्नलचा करंट वाढेल आणि तो वाढलेला करंट आपल्याला फॉल्टचा सिग्नल देईल. म्हणजे हे मेजरमेंट हीच मिळेल. हे सरळ सध्या पद्धतीचं हे इंटरटर्न फॉल्ट प्रोटेक्शन असतं. अल्टरनेटर स्टेटर वाइंडिंगचा एअर करंट आउटपुटच असा अल्टरनेटरचा अशीच आपली अपेक्षा आहे. आणि इथे दोन पाथ असतातच आणि त्याचाच आपण फायदा उठून प्रोटेक्शन दोन्ही वाइंडिंग मध्ये टाकलं. म्हणजे एका फेजच्या दोन पाथ्स मध्ये. इन दिस प्रोटेक्शन स्कीम प्रायमरी वाइंडिंग ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर इन्सर्टेड in these paths and the secondaries are cross connected. Consider the inter-turn fault F in the phase second winding as shown in figure. Current through primary of CTY1 and CTY2 are no longer same. Hence, their secondary current is also not same. The difference in the current of CT flows through the relay coil. The fault between turns does not disturb the current balance of CTs for differential protection. Hence, differential protection does not detect inter-turn fault. एकंदरीत म्हणजे हा एफ फॉल्ट झाला तर हा CTY1 आणि CTY2 मधला करंट सेम राहणार नाही जोपर्यंत फॉल्ट नव्हता तोपर्यंत. आता फॉल्ट झालेला आहे आणि आता जो डिफरन्स आहे तो इथून फ्लो होण्या क्रॉस मधून फ्लो होण्याच्या ऐवजी जो डिफरन्स असेल तो या थ्रू रिले फ्लो होईल आणि आपल्याला सर्किट ब्रेकर ट्रिप होईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे दोन्ही पाथ इथं कनेक्ट केलेले आहे त्यामुळे KCL नुसार इथं टोटल करंट हा जो काय असेल तो पर्सेंटेज डिफरन्शियल प्रोटेक्शन मध्ये हा अर्थ फॉल्ट डिटेक्ट होणार नाही. जो काय असेल तो इथं आपल्याला ह्या इंटरटर्न फॉल्ट इथंच डिटेक्ट होईल.